तर हे गाईज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आपला ब्लॉग हा खूप दिवसांनी येत आहे. तर फायनली आता ब्लॉग आम्ही शूट करतो आहे खूप दिवसानंतर. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आम्ही आज चाललो आहे केदारनाथ चारधाम यात्राला. तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, तर तुम्हाला दाखवतो काय काय झालं आमची तयारी. तर हे बघू शकता पॅकिंग वगैरे सर्व झाली आहे. आम्ही टोटल 12 जणच चाललो आहे. बघू शकता सर्व पॅकिंग झाली आहे. तर मम्मी आता सध्या आम्हाला ट्रेनमध्ये खाय प्यायसाठी बनवते आहे. तर सर्व आपले घरामधून घेऊन येणार आहे काय काय. तर कंटिन्यू या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी अपडेट देत राहणार. तर चला पुढे भेटूया. काहीच फायनली रेडी झालो आहे बघू शकता. तर बॅग वगैरे पण सर्व पॅक झाली आहे. ही एक आहे, ही एक आहे, ही एक आहे आणि ही दादाची बॅग आहे. आणि यात सर्व खायचं सामान आहे बघू शकता. चला आता जाऊया, गाडी येते आपली. तर लवकरात लवकर सर्वांना बोलूया, बॅगा वगैरे सर्व टाकूया गाडीत आणि मग डायरेक्ट स्टेशनला जाऊया. आमची बँड्रावरून ट्रेन आहे. तर चला भेटूया पुढे. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला दाखवतो कोण कोण येते सर्व. तर चला. तर काय सध्या बघू शकता आता गाडीमध्ये सामान वगैरे ठेवतो. ही माझी बॅग. ओ पाल्यावायची डीसी बघू शकता. तर सध्या बघू शकता इथे बॅग वगैरे ठेवतात आहे. चला आता पुढे भेटूया. चला पुढे भेटूया. तर काही जायच्या पहिले आईच्या इकडे आशीर्वाद घेऊन आणि नारळ वगैरे फोडून तर पुढे जाऊ आता. तर बघू शकता एवढे पब्लिक आहे. अजून स्टेशनला पूर्ण दिसेल तुम्हाला कोण कोण येणार आहे. मामा 5,000 रुपये देणार आहे आपल्याला. मामा स्पॉन्सर आहे. तिथं पोहोचल्यावर प्रत्येक पोराला 5,000 मामा देणार आहे. ठीक आहे डन 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 मामा काही माडू डन डन डन. तर गाईज आईच्या जे नारळ आणि पूजा करायला आलोय. आईचा आशीर्वाद घेऊन चला जाऊया. तर गाईज फायनली आता निघालोय आम्ही बँड्रासाठी. आणि मी, सुमित आणि उमेश बसलाय. तर बाकी सर्वांचं सामान इकडे ठेवले पाठी. आम्ही 3च जण आहे आणि बाकी सर्व ओलानी येणार आहेत. चला आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट बँड्रा टर्निंगला. डायलॉग कर तुझा पुढे बघा. मम्मी पण आहे आणि पप्पा पण आहे. चला पुढे भेटू. तर गाईज फायनली आता सर्व आम्ही बॅग बिग घेऊन चाललोय प्लॅटफॉर्मला. तर बघू शकता सर्व पाणी बॉटल मिनी बॉटल सर्व घेतलंय. बॅगही घेऊन चाललाय. ए काय करतोय. तर चला आता जाऊया प्लॅटफॉर्मवर. आणि सीट वगैरे सर्व कन्फर्म आहे आपले. फक्त इकडे तिकडे पाठी पुढे जरा. तर आता सर्व एकत्र येणार आहे. तर चला आता पुढे जाऊया, बघूया कोण कोण आलंय प्लॅटफॉर्मवर. तर चला पुढे बघा. तर गाईज आता एक रील शूट करायची आहे आम्हाला. नारळ फोडायचा इकडे आणि फुल रील शूट करायची आहे. हा आतून. तर आता इथून व्हिडिओ काढणार आहे. तर सर्व आम्ही एक एक जाणार ट्रेनमध्ये. तर चला आता पुढे बघू. तर काय सर्व आता बसलेत सीटवर. प्रतीक बाय आपला हँड मूव्हर रेडी झालाय. चला आता भेटूया डायरेक्ट ट्रेन चालू झाल्यावर. तर सर्व आता बसलेत इथं. पूर्ण ऍडजस्टमेंट चालू आहे ट्रेनमध्ये. मम्मी पप्पा बाहेर उभे आहेत. बघा गाईस सर्वांचे बॅग ट्रेनमध्ये सोडण्यासाठी 50 रुपयाचा सर्वांकडून घेते दक्षिणा. ए दक्षिणा नको घेऊ. भूगोल पे. थोड़ी डिस्प्ले ये सोनिया तेरे को नहीं मिलेगा, टेंशन मत ले.
हाँ ये सुम्या उसको बंद कर उसको इसको बांधने गए सुम्या मार 50 बघा गाईस 50 रुपये घेतोय सर्वांकडून 50 माझं कॅन्सल झालं करण पवन कॅन्सल और समर ये 5 जन का वैभव एकटा जाते काय होते रे मम्मी ये वाला मेरा हो गया भाई हाँ चल हो गया इसका हो गया चलो भाई घर पे ये ले येल्लू अरे मा कसं तर गाईस सँडविच खायचं चालू झालं इकडे संपला पण माझा संपला अजून एक दे हा? जेप्टो थांब जेप्टोनी मागवतो आता दे 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 आपला सुमित भाईचा उपास आहे तर काय आता जे जे जेवण आणलेलं घरातून तर सर्व आता जेवतात ते इकडं बसले आहे वरती बसलाय गालू इकडे रित्या इकडे बसलाय करण आहे पाल्या पेमू पवन सध्या 1v2 सध्या आता जेवूया ए मग पडेवा चला आता जेवूया आणि मग नंतर भेटूया काय इथं आता युनो खेळतोय आम्ही युनो कार्ड चला आता मी पण घेतो माझे पत्ते The next day. तरी गाईस फायनली आता दुसरा दिवस तर आम्ही उठलोय बाकी सर्व तर झोपलेच आहे बघू शकता बाकी सर्व झोपलेच फक्त मी उठलोय आता वाजले 7:30 वाजून गेले करण बघू शकता तिकडे झोपलाय तर चला आता जातो जरा फ्रेश वगैरे होतो आणि मग नाश्ता वगैरे बघूया काय डब्बा जर सर्व अजून बाकीचे भाजी चपाती वगैरे तर तेच खाऊया सर्व चला पुढे भेटूया तर गाईस मस्त गरम दूध आणि न्यूट्रल चॉईसचे बिस्किट हे पूर्ण गावाचे भेटकेचे शुगर फ्री आहे कारण तुमच्या भावाचं जिम आणि फिटनेस चालू आहे तर आपण शुगर नाही खाऊ शकत तर आता सर्व उठतात ते हळूहळू बघा वैभव तर आतेसात उठल्या सीधा कॉफी घेतलाय तर मफलर तर आम्ही आता गुजरातमध्ये चला पुढे भेटूया सकाळ सकाळ कॉल सेंटर चालू झालाय फायनली आता सर्व उठलेत आणि सर्व इथं ठेपले चाय सर्व खातात ते पितात ते इथं पण सर्व बसलेत पण सर्व खातात ते पितात ते पण एकच माणूस आमचा उठला नाही अजून सुमित का उसको उठा के आते मैं लापाई तू चल उसको उठा के आते माता सुमितला आता उठवायला चाललंय आगे 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 ठीक आहे इधर मेरा लाल ये मेरा लाल ये ऊट मेरा छान सबसे सेल है रात में कहा तो जगह थे सोया था रात भर से हो क्रिकेट खेळायला चाललंय काय आता स्टेशन तिथे उतरलोय आता दाहोद 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 बाईच्या स्टेशनला तर इथं टपली पडली एकाला डायरेक्ट बाहेरून आतून टपली तर गाइस फायनली सुमित उठून आलाय झोपतून किती वाजता आलाय बघा किती वाजता आलाय
11:30 आलाय उठून आणि आम्ही सर्व 9ला सुटलोय. आत्ता आलाय. तर गाई इथं लॅपिनोचा पिझ्झा आलाय. हे लोक सर्व खातात लॅपिनोचा पिझ्झा गार्लिक. जाओ 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 खाने जाओ पिज्जा खाने जाओ. रुकना तू नहीं खाएगा क्या? नहीं खाएगा? नहीं खाऊंगा भाई. वो एसी डब्बे में जाके बैठ मेरे सीट पे. नहीं खाऊंगा भाई. डाइट पे हूँ मैं डाइट पे. तर गाईज आता जेवायला बसलोय दुपारचं. जेवायला मस्त लेमन राईस. आपल्या पवन भाऊनी लेमन राईस आणलाय. बट लेमनच नाही त्याच्यात. राईस तर आहे लेमन नाही. सिविक सेन्स खरं नाही. सिविक सेन्स नाही वेगळं. तर गाईज आता इथे बघू शकता ट्रेन थांबली आहे. कोणता स्टेशन रे? गाऊन नाही बे. कोळा. बाळीकाई. कोला ना कोळा. कुठला स्टेशन आहे? कोटा. तर कोटामध्ये ट्रेन थांबली आहे आणि इथं आमचं आता सध्या फुल मील चालू आहे. हे ड्रायफ्रुट्स आहे सर्व, केळी आहे, खजूर, सर्व प्रोटीन. गाईज इथं आता सध्या फोटोशूट चालू आहे कारण आतमध्ये तर ट्रेन थांबली सध्या आणि फोटोशूट चालू आहे इथे. चला आता मी पण काढतो फोटो. जिथं स्टेशनला उतरलोय आणि इथं ओपनिंग आहे सध्या. फ्लायओव्हरची ओपनिंग आहे. चपाळ्या. तर गाईज फायनली आता रात्रीचं जेवण ठेपले, टमाट्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, चपाती. बघा शकता इथं मिरची पण आहे, पाल्या आणि इथं सर्व खातात आहे. चला आता पुढे भेटूया तुम्हाला जेवून. दही वगैरे पण आहे तिकडे बघू शकता. तर गाईस फायनली आता झोपतो आम्ही. चला गाईस आता झोपतो आम्ही. डायरेक्ट उद्या भेटतो. गुड नाईट. The next day. तर हे गाईस फायनली आता सर्व उठलेत, फ्रेश वगैरे झालेत आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहेत हरिद्वार स्टेशनला. 7:50ला पोहोचणार आहे. चला आता डायरेक्ट भेटूया हरिद्वार स्टेशनला. गाईस फायनली आम्ही पोहोचलोय हरिद्वार स्टेशनला. सर्व बॅगा काढून ठेवले इकडे. तर आता इथून पुढे चला आता जाऊया. काय माहिती पुढे आता बस आहे छोटी. तर जाऊया आता पुढे. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, पुढे बघा. गाईस फायनली आता जातो आम्ही गाडीच्या इकडे. गर्दी बघू शकता, किती सारी गर्दी आहे. सर्वच केदारनाथलाच चालले वाटतं. तर गाईस बघू शकता फायनली हरिद्वार स्टेशनच्या बाहेर आलोय आणि समोर आपल्या मायदेवाचं एक काय बोलतात त्याला, मूर्ती नाही तर स्तंभ आहे बघू शकता. आणि सर्व इकडे थापले आपली गँग. तर पुढची अपडेट आपल्याला करण भाऊ देणार आहे. तर करण भाऊ पुढची अपडेट कसं काय असणार आहे सांगा. लवकरच 2 मिनिटं फक्त आम्हाला कॉल करू द्या गाडीवाल्याला. ठीक आहे. आता सध्या करण भाऊ आपले गाडीवाल्याला कॉल करतात आहे. तर गाईस फायनली आपली बस आली आहे बघू शकता. चला आता सामान वगैरे अर्धा ठेवलं इकडे, तर अर्धा ठेवायचं आहे. चला आता जाऊया आतमध्ये. व्यवस्थित पहिला सर्व बसून घेऊया, मग तुम्हाला पुढच्या कंटिन्यू करतो. तर गाईस फायनली आता आम्ही बसलोय गाडीमध्ये. तर आता आम्ही चाललोय नाश्त्याच्या इकडे.
आणि मग तिथून पुढं नेक्स्ट ब्लॉग मध्ये तेच या. तुम्ही बघा. इसका पिक्चर अभी तर भेजो. कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंट बॉक्स मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगला वाटला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर चला बाय. हर हर महादेव.